आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार आहेत। विलासजी, आज नितीन गडकरी जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांनी आपला वचननामा पुढील 5 वर्षासाठीचा जनतेसाठी प्रकाशित केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी नागपूर शहराला जागतिक दर्जाचा शहर बनवू पुढील 5 वर्षामध्ये आणि जे उरलेली कामं आहेत ते करून देशातील पहिल्या 5 शहरांमध्ये नागपूरचा समावेश होईल अशा पद्धतीचा विकासाचा मॉडेल त्यांनी सांगितलं। नाही, मग 10 वर्ष काय केलं त्यांनी? मग 10 वर्षामध्ये जो शहर सत्यानाश केलं त्याचं तो कोणतं मॉडेल आहे? आणि तो आता म्हणजे आम्ही तर टॉप 10मध्ये हे शहर होतं, तो 27व्या क्रमांकावर गेला एवढा विकास करून त्यांनी। या विकासाचाच तर परिणाम आहे की आता 27वरून 5वर देणार आहे। तर लोकांना आता हा विकास पसंत झाल्यामुळे आता ते निवडून येतील तर तरचा प्रश्न आहे ना हा। लोकांना हा विकास पसंत नाही आलेला आहे की गावामध्ये नाव चालल्या, लोकांच्या घरामध्ये एवढा दिवस पाणी राहिलं, सिमेंटचे असे रस्ते केले, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप आहे। तर आता अजून असा विकास करून अधिक भ्रष्टाचार ते आता लोकांना पसंत नाही आहे। आणि काल तर CAGच्या रिपोर्टमध्ये आज सर्व वर्तमानपत्रामध्ये आहे, अनेक चॅनल्सनी दाखवलं आहे की बा यांनी मंत्रालयाचा जो कारभार केला, अव्वाच्या सव्वा त्या रस्त्यांवर खर्च झाले। ज्या ठिकाणी यांना रस्ते बनवायची गरज नव्हती त्या ठिकाणी असे रस्ते बनवले। 18 कोटीचा रस्ता, त्याला 250 कोटी लावले। ते सर्व जनतेचे प्रश्न आहे, जनतेचे पैसे आहे ना। तर तुम्ही जनतेच्या पैशाची अशा रीतीनं उधळपट्टी कराल तर ते जनता कशी काय सहन करणार आहे? जनता या देशाची मालक आहे आणि तुम्हाला हा अधिकार कोणी दिला की तुम्ही वाटेल तशा आपल्या पद्धतीने काम कराल आणि लोक तुम्हाला निवडून देत राहील? तर लोक आता निवडून देणार नाही तुम्हाला। नागपूरमध्ये तर भाजपचा आणि भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांचा दावाच आहे की भरपूर विकास झाला आहे। लोकही म्हणतात आता जसं मेट्रो आहे, सिमेंटचे रस्ते आहे किंवा विविध शिक्षण संस्था आलेल्या आहेत, विविध पद्धतीच्या काही सोयी ज्या आहेत ते नागपूरमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत। तर तो विकास आम्ही केला म्हणूनच पुढील 5 वर्षासाठी काय म्हणून राहिलो, तुमची विकासाची व्याख्या वेगळी आहे। तुम्ही जे शिक्षण संस्था सांगता तर ते आपल्या चेल्या चपाट्यांसाठी तुम्ही केलेलं आहे। म्हणजे कॉर्पोरेशन डबघाईला आलेली आहे आणि त्या कॉर्पोरेशनची जमीन तुम्ही आपल्या लहरीसाठी अशा संस्थांना द्यायचं ज्यांच्यापाशी वाटेल तेवढी संपत्ती आहे। त्या संस्था जर इथे आणायचं असेल तर त्यांना जमीन फुकटच दिली पाहिजे, हे काही बरोबर नाही आहे। आणि द्यायची असेल तर काही तर पैसे घ्या तुम्ही त्यांच्यापासून रिझनेबल। ते नाही केलं तुम्ही त्यांना। कॉर्पोरेशनची जमीन आपल्या मताने तुम्ही त्यांना देऊन राहिलेले आहे। दुसरी गोष्ट, आता परवा त्या नरसी मुंजी या संस्थेला त्यांनी तिथली 18 एकर 18.5 हेक्टर एवढी जमीन वाटवड्याची दिली 1 रुपया स्क्वेअर फीटनी। त्या जमिनीचा भाव 3000 रुपये स्क्वेअर फीट आहे। म्हणजे 600-700 कोटी रुपयाची जमीन त्या संस्थेला तुम्ही दिलं। आता मुंबईला जाणारे उच्च शिक्षणासाठी सिम्बोसिसला जाणारे हे गरिबांचे पोर आहेत की श्रीमंतांचे पोर आहे? इथे गरिबांच्या ज्या शाळा होत्या, कॉर्पोरेशनच्या शाळेबद्दल मी त्यांना नंबर 1ची करील याच्याबद्दल ते बोलतच नाही। मी शिक्षण संस्था आणल्या, अरे पण ज्या शिक्षण संस्था उच्चभ्रू लोकांना जे शिक्षण पाहिजे, ज्यांना मुंबईला जावं लागत होतं, पुण्याला जावं लागत होतं, त्यांच्यासाठी तुम्ही आधार दिलेला आहे। त्यांना तशी गरज नाही, ते तशी जाणार होते। गरिबांसाठी तुम्ही काय केलं? नागपूरच्या सगळ्या कॉर्पोरेशनच्या शाळा, तिथे आम्ही शिकलो, मला असं वाटतं तोही शिकला गडकरी, पण ते एक शाळा आता बंद झाल्या। लोक आता त्या शाळेमध्ये आपल्या पोरांना पाठवत नाही। आणि तुम्ही इथलं जे कल्चर बदललं, कॉन्व्हेंटचं कल्चर, अरे कॉन्व्हेंट काढून लोक पैसे कमवून राहिलेले आहेत अव्वाच्या सव्वा। आज ऑटोवाला जरी असेल त्याला असं वाटतं की माझ्या पोराला मी त्या कॉन्व्हेंटमध्ये टाकावं, पण पूर्वी लोक कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये आपल्या पोरांना पाठवत होतं आणि ते फुकटमध्ये शिक्षण होतं। हा जो भृदंड लोकांबरोबर पडलेला आहे, तर ती दृष्टी नाही तुम्हाला फक्त श्रीमंत लोकांचं शिक्षण दिसते। आज त्यांनी एक आरोप असंही एक वक्तव्य केलं की काँग्रेसचे अनेक नेते कामं घेऊन माझ्याकडे येत असतात आणि मी पक्षविरहित पद्धतीने त्यांची कामं करतो। काँग्रेसचा एक नेता तर असा आहे की ज्याला तुरुंगात जाण्यापासून मी वाचवलं, मात्र तोच नेता माझ्या विरोधात प्रचारामध्ये आघाडीवर। नाव त्यांनी कोणाचं घेतलं नाही, मात्र काँग्रेसच्या नेत्यांसंदर्भातलं असं वक्तव्य। पहिली गोष्ट तर मी सांगतो की आजपर्यंत कोणतंही काम घेऊन मी त्याच्याकडे आयुष्यात गेलेलं नाही। असेल तर त्यांनी सांगावं, मी राजकारणातून बाहेर चालला जाईल। मी तर नाही गेलो। आता जे लोक जाऊन राहिलेले आहेत ज्याचा तो उद्धार करून राहिलेला आहे, तर हे काही बरोबर नसते। आता मी म्हणालो की आता मी नाव नाही घेत,
मी जेव्हा खासदार होतो, मी जेव्हा मंत्री होतो, तर BJPचेही लोक माझ्याकडे दिल्लीला आले, माझ्या घरी राहिले काही लोक, आणि त्यांचं काम होत असेल तर मी ते करण्याचा प्रयत्न केला. तर हे तर होत असतं, परंतु यांना असं वाटतं की मी त्यांच्यावर मेहरबानी केली तर हे दुर्दैव आहे. आणि मग तुम्ही लोकांचे जर चुकीचे काम असेल तर ते कशाला केले तुम्ही? जाऊ द्या त्याला जेलमध्ये, जाऊ द्या ना त्याला. ते तुम्ही कशाला एवढी सौजन्य दाखवता? आणि हे उपकाराची भाषा बोलण्याची पद्धत असते ही. हे पद्धत आहे, आपलं कल्चर आहे असं उपकाराची भाषा बोलण्याचं, की मी त्याच्यावर उपकार केले म्हणून. तुमची गरज होती, तुम्ही उपकार केलं. आणि आजही काँग्रेसवाल्यांना फोन करते की पहा जरा यावेळेला मला सांभाळून घ्या म्हणून. त्याच्या लोकांचे काँग्रेसवाल्यांकडे फोन जाऊन राहिलेले आहेत. असं होत आहे? अरे असं होत आहे. मुजोरी करेल तर मी सांगून देईल कोणाकडे यांच्या माणसांनी फोन केले म्हणून, जबाबदार माणसांनी फोन केले. आता याचे दिवस या निवडणूक चालू निवडणुकीमध्ये फोन करणं सुरू आहे. आता याचे दिवस भरलेले आहे. याचा विकास लोकांना आवडलेला नाही. आणि हे जे सर्व हे आभास निर्माण करताना की मी 5 वर्ष नको करू बाबा, आम्हाला नको करू. 24 तास पाणी देत आमच्या नागपूरला 24 तास पाणी मिळतं. आणि इथेही मगाशी बोललेत ते, मी ऐकलं आहे. ते किती खोटं बोलतो तो. त्याच्या घरी 24 तास पाणी येते, पण दुसऱ्याच्या घरी 24 तास पाणी येत नाही. केंद्रीय मंत्री असा खोटा बोलतो. खोटं बोलणाऱ्या माणसावर कोणतं कलम लागते माहिती आहे तुम्हाला? 10 वर्षापासून खोटं बोलून राहिला. नंबर 1चा खोटारडा आहे. भ्रष्टाचाराचे आरोप लागलेले CAGने लावलेले आहे. अशा भ्रष्टाचारी माणसाला पुन्हा निवडून देणार आहे का? देशाला बंठाभोळ करायचा आहे का? तर काँग्रेसचे अनेक लोक कामासाठी माझ्याकडे येतात आणि एका नेत्याला मी तुरुंगात जाण्यापासून वाचवलं. नितीन गडकरी यांच्या या वक्तव्यासंदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांनी तीव्र संताप व्यक्त करत अनेक आरोप जे आहेत ते गडकरींवर केलेले आहेत. कॅमेरामॅन अतुल हिडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.